नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि मी एक सरप्राइझिंग कॅमेरा ऑर्डर केला होता. खूपच ॲडव्हान्स कॅमेरा आहे मित्रांनो, DJI Osmo ॲडव्हेंचर. मित्रांनो, कॅमेरा तर आलेला आहे, पण बघू यामध्ये काय काय ॲडव्हान्स आहे आणि काय काय फीचर आहेत, काय काय याच्यामध्ये भेटलं आहे. बघू आता काय होतंय काय नाही. आपण तर कॅमेरा ऑर्डर केला, बट यासोबत स्टँड आलं होतं, जे आपल्याला कारला स्टँड लावायचं होतं. आणि मी ते ऑफलाईन जाऊन पाहिलं स्टँड, पण कुठंच भेटलं नाही. त्यामुळं मी ऑनलाईन ऑर्डर केलं अमेझॉनवरनं, आणि ते स्टँड पण आज मित्रांनो आलेलं आहे. आणि स्टँड आणि आपण हे DJI Osmo कॅमेरा आपण अनबॉक्सिंग करू, सेटअप करू, कसं दिसतंय काय नाही सगळं मला मी आज दाखवतो. आणि मित्रांनो, प्लीज जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला माझं यूट्यूब चॅनल. बघू मित्रांनो यामध्ये काय काय आले काय काय नाही. पहिला आपण ओपन करू आपला कॅमेरा, बघू यात काय काय आले काय काय नाही. तर मित्रांनो, पाहू शकता आपण सर्वप्रथम कॅमेरा अनबॉक्सिंग करूया. आणि प्रथमतः यामध्ये दिलेली आहे एक सेल्फी स्टिक, जी अनविजिबल असते कॅमेरामध्ये. सेल्फी स्टिक, हा, हे आहे बॅटरी चार्जर. यामध्ये 2 बॅटरी ऑलरेडी आहेत आणि एक बॅटरी मला वाटतं कॅमेरामध्ये आहे. चला ओपन करू आपला कॅमेरा. तर शेवटी फायनली आपला कॅमेरा आपल्या हातामध्ये आलेला आहे मित्रांनो. फायनली DJI Osmo ॲडव्हेंचर. वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू आता यामध्ये कसं दिसतंय आणि काय नाही. आणि आपला अजून एक बॉक्स अनबॉक्सिंग करायचा बाकी आहे, तो म्हणजे स्टँड. याचा स्टँड बघू कसा आहे कसं नाही. तर हे आहे याचं स्टँड, जे की लागेल इथं आपल्या सेंटर मिररला. बघू आता हे कसं आहे आणि काय नाही. मित्रांनो, माझ्याकडे काय, मी एकटंच आहे शूट करणारा, त्यामुळं थोडस अवघड आहे. हे स्टँड आहे आणि हे याचे काही पार्ट आहेत. मी सगळं एकत्रित जोडून तुम्हाला दाखवेल की कसं दिसतंय काय नाही, कोणत्या अँगलने शूट करायला योग्य राहील, काय राहील कसं राहील. बघू आपण हे बॉक्स, बघू यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही. सर्वप्रथम यामध्ये पाऊच आहे. पाऊच मध्ये काय बघू काय काय नाही. मला वाटतं कॅमेऱ्यासाठी सेफ्टी पाऊच आहे. आणि पाऊच मध्ये मित्रांनो एक पार्ट आहे कॅमेऱ्याचा, आणि हे एक आपल्याला केबल दिले चार्जिंगसाठी, आणि हे एक पेपर आहे कॅमेरा साफ करण्यासाठी. बघू आणखीन काय 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 नाही. आणि त्यानंतर हे मला वाटतं कॅमेरा असेल, सॉरी, मला वाटतं हा बॅटरी. हा, अशा प्रकारे आपलं जे स्टँड आहे इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण आपला कॅमेरा इन्स्टॉल करू. हे याचं बॉडी पार्ट आहे, आपण याला इन्स्टॉल करू आणि बघू. पाहू शकता मित्रांनो, आपला कॅमेरा इन्स्टॉल झालेला आहे. बघू शकता मित्रांनो, आता वेळ आहे की या कॅमेऱ्यातनं दिसतं कसं ते पाहण्याची. चला तर बघूया. तर बघू शकता मित्रांनो, आपण आपला आज पहिला ट्रायल घेत आहे की आपली गाडीमध्ये कॅमेरा इन्स्टॉल केल्यानंतर हा कॅमेरा कसा दिसतो आणि काय नाही, यातनं जग कसं दिसतं आपलं. बघू. आपण काही जास्त दूर नाही चाललोय, घराकडेच चाललोय आपण. बघू. काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय पुढं. आपण तर पाहिला कॅमेरा कसा दिसतो काय नाही. आणि एक आपण अँगल बघू सेल्फी स्टिक ना कसं दिसतं.
तर मित्रांनो आपण आता लावलाय कॅमेरा स्टँडवर. बघू आता स्टँडवर आपला कॅमेरा कसा दिसतो काय नाही, ही आपली गाडी आपल्या कशी दिसते, सगळं प्रकार काय होतं काय नाही. सेल्फीनं पण क्लॅरिटी चांगली आहे याची, बघू शकता. करू उद्यापासून धुमाकूळ आपण आपल्या पुण्यातले ऑटोवाले आणि त्यांचे छोट्यापा आणि आमचे कॅबवाले त्यांचा छोट्यापा कसा घडतो काय नाही. उद्यापासून युट्यूब चॅनलवर आपण धुमाकूळ घालूया. मित्रांनो नवीन असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय.